आणि आपला पाया काय आहे ते पण बघावं. सहज बोललो असतो. आपण सध्या आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडी भागामध्ये. अशोक स्तंभ आपण बघत आहोत. सम्राट अशोकांनी त्यावेळेस स्थापन केलेला अशोक स्तंभ, त्याचा शीर्षभाग सत्यमेव जयते जी राष्ट्रीय पंचप्रतीका आहेत त्यामध्ये आपण हे बघत आहोत. आपण जय भीम म्हणतो, आपण जय भारत असंही म्हटलं पाहिजे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर भारतीय संविधान लिहिण्याची संधी ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते पंडित नेहरू आणि इतर नेत्यांनी त्यांना ती संधी दिली होती. आणि भारतीय संविधान हे जे आज द्वितीय आहे, अमूल्य आहे, हे बाबासाहेबांच्या हातून हे लिहिलं गेलेलं आहे. 2 वर्षपेक्षा अधिक काळ रात्रंदिवस एक करून बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिलं. एवढं संविधान श्रेष्ठ आहे आपलं की अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये जिथं पेच प्रसंग पडला, सारखी मतं पडली तिथल्या राष्ट्राध्यक्षांना. मग त्यावेळेस काय करायचं त्याची तरतूद बाबासाहेबांनी भारतीय संविधानात केली आणि त्याचा आधार घेऊन तिथले राष्ट्राध्यक्ष जे कोणी असतील ते निवडून आले की एक मतदान आणखी कुणाला करता येतं. ते मतदान तिथल्या व्यक्तींनी, तिथल्या पदसिद्ध व्यक्तींनी कुठल्या केलं असेल. भारतीय संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर यांना सगळं जग हे प्रणाम करतं. फक्त आपल्या देशातील काही लोक स्वार्थासाठी, त्यांना ज्ञान आहे नाही असं नाही, ते थोडा द्वेष करतायत. तर त्यांना याचं सत्य ज्ञान झालेलं आहे. त्यांना एक कळतं आहे आता की न्यूट्रल व्हावं. RSS BJPच्या नेत्यांना कळकळीची विनंती आहे. काय तुमचं होणार आहे येणाऱ्या काळामध्ये. कारण तुम्ही महाराष्ट्रात काय करत आहात, जिल्हा परिषदेच्या शाळा तुम्ही कशा बंद पाडत आहात, तसंच तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये काय करत आहात तिथेही तुम्ही तेच करत आहात. आणि तुम्हाला शिकू द्यायचं नाही बहुजनांना, दलितांना, आदिवासींना, महिलांना. तुमचं षडयंत्र सगळ्याला कळलेलं आहे. तुम्ही सत्तेमध्ये का आलात तेही कळलेलं आहे. देशाच्या स्वातंत्र्याला तुम्ही विरोध का केला तेही कळलेलं आहे. आणि तुम्ही असं डोकं का वागत आहात आणि कुणाचे तुम्ही हस्तक आहात, अमेरिकेचे, RSSचे, आणखी कुणाचे, हेही कळलेलं आहे. तुमची इच्छा असो अगर नसो, तुम्ही वाईट करत आहात, तुम्हाला करावं लागत आहे. याचं मूळ कारण तुम्हाला वाईट व्हावंच असं वाटत आहे म्हणून तुम्ही करत आहात. जर असं नसेल तर सोडून द्या, पद बाजूला व्हा. लोक बाजू करायचे आज बरं होईल. कारण प्रत्येकाला कळून चुकलंय, महाराष्ट्रातल्या लोकांना, देशातील प्रत्येकाला, की आमच्या प्रत्येकाच्या 100पेक्षा अधिक नातेवाईकांच्या आणि देशातील काही कोटी लोकांच्या मृत्यूला तुम्ही जबाबदार आहात, RSS BJPचे नेते. कारण तुम्ही किडनीज ऑर्गन्सचे रॅकेट चालवता, मुली विकता, ड्रग्ज रॅकेट्स तुम्ही चालवता. तुमचे नेते त्यामध्ये सापडत आहेत, बातम्या येत आहेत. आणि तुम्हाला यासाठी सत्तेमध्ये यायचं आहे आणि त्या सत्तेत येण्यासाठी तुम्हाला EVM हॅकिंग करायची आहे. आणि म्हणून तुम्हाला पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या विरोधामध्ये तुम्हाला कार्यवाही करायची नाही. दिनकर जोशी, बाबा जोशी यांच्या विरुद्ध तुम्हाला कार्यवाही करायची नाही. तुम्ही त्याला वाचवत आहात. देवेंद्र फडणवीस, कार्यवाही सुरू करा. 22 जुलै 2024ला अर्ज दिला आहे माननीय पोलीस महासंचालक विष्णू शुक्ला मॅडम यांच्याकडे. मी कॉन्सन्ट्रेशन जे केलेलं आहे ते सोडणार नाही. तर सत्य न्याय हे माझं कॉन्सन्ट्रेशन आहे आणि सगळ्यांचं सुख आणि सगळ्यांची सुरक्षितता हे आहे. लोक रस्त्यावर कसे कुठे येत आहेत, ते काय काय करतायत ते तुम्ही बघत आहात. फ्रेंच राज्यक्रांती आणि रशियन राज्यक्रांतीचं वातावरण तयार तुम्ही केलेलं आहे. त्याचे पडसाद येणाऱ्या काळात तुम्हाला अतिशय प्रकर्षानं भोगावे लागणार आहे. त्यामुळे पद सोडा आणि सगळ्यांना सुखी आणि सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही सहकार्य करा. आता काय करावं ते सूचना लोकांना सांगायची आवश्यकता नाही.